सर्वांगामध्ये प्रेम म्हणून मला नामदेवाने कीर्तन करायला सुरुवात करावं. ते नाचावं आणि कीर्तनाचा रंग मला त्या वाळवंटामध्ये चढावा. वाळवंटी कीर्तन करिता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे चंदे विठ्ठल नाचू लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देवताचे पांडुरंग. 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 नाचता 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 देवाचा गाला तुझा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. 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 कीर्तन रंगात आलं आणि रंगात आल्याबरोबर मला सगळे टाळ्या वाजायला लागले. आता तुम्ही जसं टाळ्या वाजवतात सगळे आणि जसा आता रंग भरला आवाज लागला आणि जसा कीर्तनामध्ये रंग भरला आणि रंग भरल्यानंतर मला सगळ्यांनी हातवरती करावं आणि त्या भजनामध्ये नामदेवाच्या नाम तल्लीन व्हावं आणि तल्लीन होऊन मला सगळ्यांनी नाचावं. नाचायला लागल्यानंतर मग ते दृश्य माझ्या गोरोबा काकाने बघितलं. गोरोबा काका विचार करताय अरे सगळे रंगले त्या भजनामध्ये सगळे टाळ्या वाजवत आहे भजन करताय. गोरोबा काकांना वाटू लागलं आपण काम करू नये पण हाताकडे बघितलं महाराज ते तुटलेले हात बघितले. तुटलेले हात बघितलं तर गोरोबा काका विचार करतायत अरे सगळ्यांना भजन करता येते पण मला भजन करता येईना टाळी वाजवता येईना. अरे आपलं नाही ना हात तुझ्या देवाना आपले हात नाहीत ना पण नसले तरी काय झालं आई तुटलेले हातावरती मला काय करायला लागले. गोरोबाचा हात वरती गेले आणि तुटलेले हात मला काय करले एकमेकाला हात लागले. भजनात दंग झाले. गोरोबाकांना भजन करायला लागले आणि भजन करायला लागल्याबरोबर असा रंग चालला. गोरोबाकांना तुम्ही तुटलेल्या हातात भजन बघितलं माझ्या देवानं आणि भजन बघितलं आणि गोरोबा काकाच्या अंतकरणाचा भाव बघितला आणि साक्षात मला त्या ठिकाणी त्या नामदेवांच्या कीर्तनामध्ये चमत्कार घडला. काय चमत्कार घडला मला भजन करी भजन करी फुटले वरचे बरी फुटले वरचे बरी फुटले भजनाचं काय ताकद आहे काय भजनामध्ये ताकद आहे काय का वाढवायची या कीर्तनाचा या कथेचा मनात परिणाम काय होतो. अरे ज्याला हात नाही त्याला हात सुद्धा मिळू शकतात. ही ताकद कशामध्ये असेल तर फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंगाच्या भजनात आहे. देवाचं भजन चालू असताना माणसाला बेधून होणार काय करावं टाळी वाजवावी.
नामदेवाचे दाशी नामदेवाचे दाशी म्हणून अरे कर फुटले ते मला पहिलाच चमत्कार झाला पण दुसरा फायदा काय झाला असेल गुरुभक्तांच्या त्यांच्या जीवनामध्ये नामदेव कीर्तनी चमत्कार घडला 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 दासी म्हणे बाळ कुंभाराची दिनला दासी म्हणे बाळ विठ्ठलाने कुंभाराची दिनला दासी म्हणे बाळ विठ्ठलाने कुंभाराची दिनला दासी जणी म्हणे बाळ कुंभाराची दिनला दासी जणी म्हणे बाळ कुंभाराची दिनला दासी जणी म्हणे बाळ कुंभाराची नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ कुंडबिनी बाई कुंभाराने बाळ कुंडबिनी बाई कुंभाराने बाळ कुंडबिनी बाई कुंभाराने बाळ असा चमत्कार झाला महाराज साक्षात भगवान परमात्म्याचं भजन चालू होतं आणि भजनामध्ये साक्षात परत भगवान परमात्म्याचं गोरोबा काकांना हात दिले आणि दुसरा चमत्कार हे मुलं महाराज गोरोबा काकाच्या पायाखाली चिरडून मिळणार ती बाळ सुद्धा मला कुणाला मिळालं माझ्या गोरोबा काकाला मिळालं हा सगळा फायदा कशाचा आहे हा हो कशाचा फायदा आहे हा कशाचा आहे फक्त आणि फक्त भजनाचा म्हणून कथेमध्ये स्थान जसं पवित्र असावं लागतं तसं कथेमध्ये ध्यानही असावं लागतं जसं ध्यानही असावं लागतं ना तसं कथेमध्ये गाणही असावं लागतं गाण असल्याशिवाय महाराज रंगदेवता चढत नाही म्हणून भगवत प्राप्तीचे एक साधन आहे महाराज भजन तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते